आषाढ शुद्ध पौर्णिमेला तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवतो. गुरुपौर्णिमा गुरु आणि पौर्णिमा या दोन शब्दाने मिळून बनलेला आहे. गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र. याचा अर्थ गुरु हा अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो. गुरु आपल्या शिष्यांना ज्ञान मार्गदर्शन आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी मदत करतो. गुरुपौर्णिमा महर्षी व्यास यांच्या जन्मदिवशी साजरी केली जाते. महर्षी व्यास यांनी वेदांचे विभाजन केले व महाभारत या महाकाव्याची रचना केली. महर्षी व्यासाने वेदाचे 4 भाग, 6 शास्त्रे, 18 पुराणांची रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वातून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अनमोल कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय व्यासांची पूजा या दिवशी करतात. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृती शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यामुळे महर्षी व्यास यांना आद्यगुरू मानले जाते. गुरुपौर्णिमा आपल्याला आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देते. आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. याच पौर्णिमेच्या दिवशी ओम नमस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून व्यास मुनींना प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. दत्तभक्तांसाठी हा पुण्यवान दिवस. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पंचोपचारे पूजा करतो. खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधनांचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालणे म्हणजेच खरे गुरुपूजन. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांना आपले गुरु मानले. नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भगवान श्रीकृष्ण यांचे गुरु संदीपनी आणि राम लक्ष्मण यांचे गुरु होते विश्वामित्र. अर्जुन यांचे गुरु होते द्रोणाचार्य. कर्ण यांचे गुरु होते परशुराम. अशा भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. याचाच अर्थ गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्यास त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. सद्गुरूंना शोधण्यासाठी आपणास जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की ते स्वतःहून त्याला शोधत येतात. आपल्या पूर्व प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला सद्गुरू भेटतात. सद्गुरूकडून एकदा का अनुग्रह घेतला की त्याचे स्मरण अहोरात्र करायचे असते. त्याप्रमाणे सद्गुरूंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. नामधारकाच्या मागे पुढे उभे राहून ते नाम त्याच्याकडून पूर्ण करून घेतात. तसेच त्यांची त्यात सत्ता पण असते. सद्गुरूंचे सर्व काही करून घेत असल्यामुळे नामधारकाच्या मीला कुठेच वाव नसतो. सद्गुरूंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संताकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्यांच्याशी एकनिष्ठेने राहावे. एक गुरु एक नाम असावे. त्यांनी दिलेले नामात भगवंताचे प्रेम असते. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणे शिष्याचे परम कर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजेच त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतु न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्य नियमाने प्रेमाने करावी. तसेच साधकांची संपूर्ण शरणगती असावी. सद्गुरूंना जे शरण जातात त्यांचा कार्यभाग सद्गुरू उचलतात. भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सद्गुरूंशी भेट होते व सद्गुरूकडे नाम मिळाल्यानंतर ईश्वराचे व्यापक स्वरूपाची महती कळते. सद्गुरूंचे अनुसंधान राखणे महत्त्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सद्गुरूंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करत असताना आपले लक्ष मात्र सद्गुरूंच्या चरणी असावे. ते म्हणजेच अनुसंधान. गुरुत्व एकच असल्यामुळे सर्व सद्गुरूंमध्ये आपला सद्गुरू आपल्याला पाहता आला पाहिजे. सद्गुरू साधकाला समाजात ठेवून संकटे सहन करणारी शक्ती देतात. भोगताना जी मदत आवश्यक असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात. आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सद्भावाने सद्गुरूचरणी सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी
पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे. सर्व तीर्थे तिथे लोळण घेतात. देवांचे देव सुद्धा तिथे वस्तीला आलेले असतात. सद्गुरूंचा महिमा अपार आहे. तो ऋषींनाही वर्णन करता आलेला नाही. त्यांची लीला अगाध आहे. जिथे मुकेही बोलतात, लोळे काम करतात, पांगळे पर्वत चढून जातात. सद्गुरू म्हणजे वैराग्यचे एक मंदिर, शांती सुखाचे माहेर, भक्ती ज्ञानपीठाची पेठ, शुद्ध भाव इत्यादी गोष्टी त्यांच्या ठायी असतात. गुरु ही कोणती व्यक्ती नसून ती एक चैतन्य शक्ती आहे. श्री भगवान शंकर क्रोधित झाले तर गुरु सांभाळून घेतात, परंतु गुरु क्रोधित झाले तर शंकर सांभाळून घेत नाहीत. तेव्हा श्री गुरूंना शरण जाणे महत्त्वाचे. श्री गुरु दयेचे सागर, शांतीचा महामेरू, क्षमा ही तिन्हींची वस्ती त्यांच्या स्थायी असते. भुक्ती मुक्ती येणारे त्रिकाल ध्यानी, ध्यानास बसल्यावर त्यांचे स्मरण, पूजेस श्रीगुरु चरण, मंत्र, त्यांनी दिलेले नाम एवढे झाल्यास श्रीगुरु कृपा होऊन साधक मोक्षप्राप्तीसाठी जातात. तेव्हा श्रीगुरूंचे भजन, चिंतन, स्मरण, नमन करावे.